मित्रांनो, महेश मांजरेकर सरांचा वरण भात लोणचं कोण नाही कोणचं हा सिनेमा तुम्ही पाहिलाच असेल. या सिनेमात काकी आणि पुतण्याच्या नात्याभोवती एक वेगळीच कथा फिरते. पण आज आपण सिनेमाबद्दल बोलणार नाहीये. कारण असंच की एका काकी पुतण्याचं नातं उत्तर प्रदेशच्या बलियामध्ये एका खुन्याचं कारण ठरलेलं आहे. आणि प्रकरण फक्त काकी पुतण्याच्या कथित संबंधापुरतं मर्यादित राहत नाही, तर क्लिनिकमध्ये झालेला वाद, लोखंडी रॉडने केलेला हल्ला आणि खून केल्यानंतर बाईकवरून पळताना झालेला अपघात आणि शेवटी जखमी अवस्थेत एका मठात लपलेला आरोपी. इतकं सगळं सर्व झटपट घडलं, पण नेमकं त्या रात्री काय झालं, चला सुरुवातीपासून समजून घेऊया. उत्तर प्रदेशमधल्या बलिया जिल्ह्यातील खारी नावाचं गाव. याच गावात राहतात सियाराम. सियाराम हे BSP पक्षाशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या पत्नीचं नाव कंचन भारती, वय वर्ष 35. कंचन गेल्या जवळपास 1 वर्षापासून नगरा थाना क्षेत्रातील गडवार मोडवर एक क्लिनिक चालवत होत्या. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या. कंचन रोज सकाळी क्लिनिकवर असायच्या आणि साधारणपणे संध्याकाळी त्यांना घरी आणायला त्यांचे पती सियाराम तर कधी त्यांचा पुतण्या ओंकारेश्वर जायचा. आणि हाच ओंकारेश्वर पुढे संपूर्ण प्रकरणातला मुख्य आरोपी कसा ठरतो. ओंकारेश्वर उर्फ बिट्टू, वय वर्ष 25. 11 ऑगस्ट. कंचन नेहमीप्रमाणे आपल्या क्लिनिकमध्ये होत्या. संध्याकाळ झाली, रात्र झाली, पण कंचन घरी परतल्या नाहीत. सियाराम यांनी त्यांना फोन केला, पण फोन उचलला जात नव्हता. आता साहजिकच त्यांच्या घरच्यांची चिंता वाढली. सियाराम स्वतः कंचन यांना पाहण्यासाठी क्लिनिकवर गेले आणि क्लिनिकमध्ये गेल्यावर त्यांना जे दिसलं ते खूपच धक्कादायक होतं. कंचन यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. डोक्यावर आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या. म्हणजे ही साधी घटना नव्हती. कंचन यांची हत्या झाली होती. घटना समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. क्लिनिक सील करण्यात आलं. शव पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलं आणि तपास सुरू झाला. पोलिसांसमोर पहिला प्रश्न, कंचनला कोणी मारलं. पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी सुरू केली. डॉग स्क्वॉड बोलवण्यात आलं. FSL टीम घटनास्थळी पोहोचली. आसपासच्या लोकांची चौकशी सुरू झाली. कुटुंबियांकडून माहिती घेण्यात आली आणि कंचन यांचे पती सियाराम यांच्या तक्रारीवरून त्यांच्या पुतण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता या पुतण्याला पकडण्यासाठी पोलिसांच्या 3 टीम लावण्यात आल्या. या 3 टीमचा वापर करून पोलीस आरोपीचा शोध घेत होते. मग पोलिसांच्या हाती लागला ओंकारेश्वर उर्फ बिट्टू. इथून पुढे या केसची खरी धक्कादायक बाजू समोर येते. कारण आरोपीच्या कबूलनाम्यात असं स्पष्ट झालं आहे की ओंकारेश्वरचे कंचन यांच्यासोबत कथित अवैध संबंध होते. आणि महत्त्वाचं म्हणजे ही गोष्ट त्यांच्या घरच्यांना आधीच माहीत होती, असा कथित जबाब त्याने सादर केला आहे. साधारण 1 महिन्यापूर्वी त्यांच्या घरच्यांना दोघांनी बोलून घेतलं आणि चांगलंच समजावलं, असं पोलिसांच्या माहितीनुसार समोर आलं आहे. म्हणजे हा विषय अचानक 11 ऑगस्टला सुरू झाला नव्हता. कुटुंबाला या नात्याची माहिती होती. घरात यावरून बोलणं झालं होतं. पण 11 ऑगस्टला जे झालं त्याने सगळं संपवलं. त्या दिवशी क्लिनिकमध्ये नेमकं काय झालं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार 11 ऑगस्टला ओंकारेश्वरने कंचन यांना काकाच्या बाईकवरून गडवार मोडवरील क्लिनिकपर्यंत आणून सोडलं आणि त्यानंतर तो नगरा कसब्यात गेला. काही वेळाने तो पुन्हा क्लिनिकमध्ये आला आणि तिथे कंचन यांना एका अनोळखी व्यक्तीसोबत खोलीत बोलताना पाहिलं. हा व्यक्ती कोण होता याचं उत्तर सध्या प्रकरणात स्पष्ट झालेलं नाहीये. पण पोलिसांच्या म्हणण्यानुसार बिट्टूला हा प्रकार पाहून राग आला आणि तो पोहोचताच तो अनोळखी व्यक्ती तिथून निघून गेला. बिट्टूने कंचन यांना विचारलं हा कोण होता आणि तिथून दोघांमध्ये वाद सुरू झाला. कंचन आणि बिट्टूमध्ये जोरदार कहासुनी झाली. राग वाढत गेला आणि पोलिसांच्या कथित माहितीनुसार बिट्टूने क्लिनिकमध्ये असलेली लोखंडी रॉड उचलली आणि कंचन यांच्या डोक्यावर वार केला. वार गंभीर होता. कंचन यांचा जागीच मृत्यू झाला आणि क्षणातच सगळं संपलं. पण खून केल्यानंतर बिट्टूने काय केलं. आता बिट्टूला समजलं की हा मोठा घोटाळा झालाय. पोलिसांच्या माहितीनुसार त्याने हत्येसाठी वापरलेली लोखंडी रॉड घटनास्थळीच सोडली, काकाची बाईक घेतली आणि तिथून पळून गेला. पण पळून जाण्याच्या नादात त्याच्यासोबत पुढे वेगळंच घडलं. रस्त्यात त्याच्या मोटरसायकलची एका अज्ञात पिकअप सोबत धडक झाली. अपघातात बिट्टूच्या डोक्याला जोराची दुखापत झाली. म्हणजे एका बाजूला कंचनचा खून आणि दुसऱ्या बाजूला खून करून पळणारा आरोपी स्वतःच जखमी. पण तरीही तो थांबला नाही. जखमी अवस्थेत तो कसाबसा पुढे गेला आणि शेवटी पोहोचला झाडीबाबा मठात. तिथे जाऊन तो लपून बसला. पोलिसांनी त्याला मठातून पकडलं. आता पोलीस आधीच त्याचा शोध घेत होते. 3 टीम काम करत होत्या आणि अखेर पोलिसांना त्याचा ठाव ठिकाणा मिळाला. झाडीबाबा मठ
पोलीस तेथे पोहोचले आणि जखमी अवस्थेत ओंकारेश्वर उर्फ बिट्टू याला ताब्यात घेतलं. नंतर पोलिसांच्या सुरक्षेत त्याच्यावर काही उपचारही करण्यात आले, पण तपासात त्याच्याकडून लोखंडी रॉड आणि बाईक मोबाईल जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. अशा पद्धतीने 11 ऑगस्टला हत्या आणि 12 ऑगस्टला आरोपी अटकेत. आता महत्त्वाचा मुद्दा, आपण या घटनेत जे काही सांगतोय ते पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आणि आरोपीने दिलेल्या कथित कबुली जबाबावर आधारित आहे. परंतु हाच कबुली जबाब म्हणजे कोर्टाचा अंतिम निकाल नाही. या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया अजून बाकी आहे. म्हणूनच या प्रकरणात पुढे तपासातून आणखी काय समोर येतं का आणि न्यायालयात या प्रकरणाचा शेवट काय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.